21,000 का उत्पादन अगर चालू नहीं किए तो दलित क्रांतर और कामगार संगठन और दिव्यांगन संगठन की ओर से इस तहसील कार्यालय के सामने भव्य दिव्य ऐसा आंदोलन किया जाएगा। इसको मैं तहसीलदार को और इस तहसील कार्यालय को चेतावनी देता हूँ और अपनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। भारतीय दलित क्रांतीचा भारतीय दलित क्रांतीचा आज रेणापूर तालुका दिव्यांग न्याय हक्क समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनचा विषय असा आहे की 21,000चं उत्पन्न बंद केलेलं आहे आणि आमचं जे दिव्यांगाचं शासन जी.आर. काढतो की अंत्योदय शिधापत्रिका आम्हाला मिळत नाही। आता संजय गांधी निराधार जे पेन्शन आहे ते पेन्शन सुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाही। तर जेवढे मुद्दे आहेत तेवढे मुद्दे त्या निवेदनवरले तहसीलदार साहेबांनी वाचून तेवढ्या मुद्द्याची पूर्तता करण्यात यावी। अन्यथा नाही जर पूर्तता झाली तर रेणापूर तालुक्यातील दिव्यांग न्याय हक्क समितीच्या वतीने तीव्र अशा प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल। कारण शासनाच्या योजना नुसत्या कागदी पत्री आहेत, कागदापुरत्या योजना नको आहेत। आम्हाला त्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत। आज भारतीय दलित क्रांती माझा समाज माझं संघटन रेणापूर तालुका यांच्या वतीने जे रेणापूर तहसील कार्यालय रेणापूर यांच्या मार्फत 21,000 रुपयाचे प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आले आहे। आज अशा विषयाचे निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना दिले आहे। आमची शासनाला एवढी विनंती आहे की आपण तात्काळ 21,000 रुपयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप करावे, अन्यथा भारतीय दलित क्रांतीच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल। गेल्या अनेक दिवसापासून 21,000 उत्पन्नाचे प्रमाणपत्र प्रशासनाकडून देणे बंद आहे। तसा अध्यादेश असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये तसं परिपत्रक लावावं की आम्हाला 21,000 रुपये द्यायचा अधिकार नाही किंवा 21,000 रुपयावरून आमचा आदेश आहे की आम्हाला देण्यासाठी बचाव केला आहे म्हणून। आमच्या शासनाला एवढी विनंती आहे की आपण तात्काळ 21,000 रुपयाचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही विनंती। आपके सामने मैं निवेदन कर रहा हूं। गुज़िश्ता चंद महीनों से तहसील कार्यालय के अंदर से जो दिव्यांगन है, जो गरीब लोग हैं, इनके लिए जो है 21,000 रुपये के प्रमाण पत्र बंद किए गए हैं। इसके लिए हमने आज दलित क्रांतर की ओर से एक निवेदन दिए हैं और इस निवेदन में चेतावनी दी है अगर 15 दिन के अंदर 21,000 का उत्पादन अगर चालू नहीं किए तो दलित क्रांतर और कामगार संगठन और दिव्यांगन संगठन की ओर से इस तहसील कार्यालय के सामने भव्य दिव्य ऐसा आंदोलन किया जाएगा। इसको मैं तहसीलदार को और इस तहसील कार्यालय को चेतावनी देता हूं और अपनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। भारतीय दलित क्रांतीचा